जिल्हा परिषद निवडणुकीत मतदारांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपने 2-2 पक्ष फोडले तरीसुद्धा भाजपला 12 पैकी केवळ एकाच ठिकाणी स्वबळावर सत्ता मिळाली. एवढंच नाही तर दोन्ही फुटलेले पक्ष एकत्र केले तर दोन्ही पक्ष भाजपच्या जवळ पोहोचतात आणि जर मूळ महाविकास आघाडी एकत्र केली तर संख्या भाजपच्या दुप्पट होते. त्यामुळं महाविकास आघाडी फोडून भाजपला काही फायदा झालेला दिसत नाही. एकदा का केंद्रातून भाजपची सत्ता गेली ना, ईडीला घाबरून भाजपमध्ये सगळे रिटर्न काँग्रेस राष्ट्रवादीत जातील आणि मदतीला ईव्हीएम नसेल तेव्हा. भविष्यात एक जागेसाठी भाजप पक्ष तडफडत असेल तो दिवस लवकरच येईल. पण 12 जिल्हा परिषदा शिवसेनेचा परफॉर्मन्स या 12 जिल्हा परिषदांमध्ये कसा आहे हे सर्व तुमच्या सर्वांसमोर पुढच्या 5 ते 7 मिनिटात ठेवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात प्रथम आजचा निकाल, त्याचे आकडे तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. आतापर्यंत म्हणजे जवळपास 4 वाजेपर्यंतचे हे आकडे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. झेडपी निवडणूक. आता झेडपी म्हणजे काय नेमकं लक्षात घ्या. झेडपीचा सदस्य हा भविष्यातल्या आमदारकीचा दावेदार असतो. म्हणजे झेडपी मध्ये 1-2 टर्म जरी आपण निवडून आलो तरी भविष्यात त्या विधानसभेमध्ये ती व्यक्ती सहजपणे आमदारकीवर उतरते आणि सहजपणे निवडून सुद्धा येते. कारण झेडपीचं कार्यक्षेत्र हे कमी अधिक प्रमाणात आमदारकीच्या कार्यक्षेत्रा इतकं असतं. म्हणजे एका झेडपी मध्ये जवळपास एका झेडपी मध्ये म्हणण्यापेक्षा एका विधानसभेमध्ये जवळपास 3 ते 4 झेडपी सदस्य येतात. आता शिवसेनेचे किती निवडून आले, भाजपाचे किती निवडून आले हे तुम्हा सर्वांसमोर जिल्ह्याप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करतो. 12 जिल्हा परिषदा कोणत्या होत्या? धाराशिव, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, रायगड, पुणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, लातूर, परभणी आणि सातारा. ह्या 12 जिल्हा परिषदा. या 12मध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. आता धाराशिव मध्ये शिवसेनेचे 5 झेडपी सदस्य निवडून आले. 5. मी मगाशीही म्हणालो, जे झेडपी सदस्य असतात ते भविष्यामध्ये आमदारकीचे दावेदार असतात. त्या जिल्ह्यामध्ये आपण आणखी आपला पक्ष कसा वाढवू शकतो हे झेडपी सदस्यांच्या कार्यावर, त्यांच्या मेहनतीवर अवलंबून असतं. पंचायत समिती असेल, झेडपी असेल, अगदी नगराध्यक्ष असतील, जे त्याप्रमाणे त्यांच्या कार्यावर त्या जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये खासदारकी, आमदारकी याच्यावर कोण राहील हे ठरत असतं. पण अशा प्रकारे झेडपी आणि झेडपी नंतर विधानसभा, त्यानंतर लोकसभा. आता धाराशिव मध्ये 5 सदस्य, सिंधुदुर्गामध्ये 2 सदस्य, झेडपीचे 2 सदस्य निवडून आले. आता मला खरं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतनं मला वाटतं 5 सदस्य आपले निवडून आलेले आहेत आणि रायगड जिल्ह्यातनं 5 सदस्य निवडून आले आहेत. म्हणजे जवळपास 5-5, 10 आणि 2, 12. कोकण पट्ट्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे, म्हणजे मुंबई व्यतिरिक्त मी सांगतोय, या 3 जिल्ह्यांमध्ये कोकणामध्ये जर 12 सदस्य असतील तर आतापासून, म्हणजे सदस्य जास्त की सदस्य कमी. आता तुम्ही म्हणाल धाराशिव मध्ये शिंदे गटाचे 12 आहेत, आपले 5 झाले. सिंधुदुर्गामध्ये शिंदे गटाचे 8 आहेत, आपले 2च आले. किंवा रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचे 26 आहेत, आपले 5 आले. पण एक लक्षात घ्या, मला आजच्या घडीला तुम्हाला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगायची आहे. शिवसेना एका संक्रमणातून जाते, शिवसेना एका कठीण काळातून जाते. हो, ही गोष्ट मान्य करावी लागेल. भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने, कमळीच्या आशीर्वादाने शिवसेना एका अशा संक्रमणातून जाते ज्यावेळेस शिवसेनेसाठी ही करो आणि मरोची स्थिती आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या आशीर्वादाने, तुम्हा सर्वांच्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने, सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने, मायबाप शिवसैनिकांच्या, मायबाप जनतेच्या, मायबाप मतदारांच्या आशीर्वादाने शिवसेना अजूनही तरुण आहे, तरुण राहिलेली आहे. या सगळ्यामध्ये तरुण तर आहेच, पण तरुण आहे हे लक्षात घ्या. शिवसेना आजच्या घडीला एक जरी सदस्य निवडून आणत असेल ना, ती ही फार मोठी गोष्ट आहे. ह्या सध्याच्या काळात तुम्ही पहा, अगदी मशिनींपासून अगदी सदस्य चोरण्यापर्यंत, सदस्य चोरल्यानंतर म्हणजे कार्यकर्ते वगैरे दूरची गोष्ट, थेट तुमचा उमेदवारच घेण्यापासून. बरं, उमेदवाराने कसा बसा त्याला मतदार केंद्र, तुम्ही त्याला त्याचे अर्ज जमा करा, अर्ज जमा केल्यानंतर त्याचा अर्ज टिकवण्यापर्यंत, अर्ज माघारी होऊ नये इथपर्यंत. बरं, अर्ज माघारी नाही झाला तर निवडून आलेला सदस्य आपल्याकडे घेण्यापर्यंत, या सगळ्यामधून शिवसेना जो काही संघर्ष करत आहे तो संघर्ष फार मोठा आहे. 12 सदस्य जे आपले आले, 5 आणि 2. माझं स्पष्ट मत आहे, ह्या सदस्यांनी जर आतापासून आपापल्या परीने आपापले हे विधानसभा जर वाटून घेतले तर भविष्यामध्ये, म्हणजे आपल्या मतदारसंघात तुम्हाला कार्य करायचंच आहे, पण भविष्यामध्ये कोकणामध्ये शिवसेनेचे 12 मावळे तयार करण्याची जबाबदारी या झेडपी सदस्यांवर दिली गेली पाहिजे. अतिशय सुरेख काम होईल, तळागाळापर्यंत काम होईल.
म्हणजे भास्कर रावांचा आज विक्रांत जाधव, मला त्याचाही अभिमान वाटतो. तो मुलगा बापाच्या पाठीचं ठाम उभा राहिलाच, अगदी खंबीरपणे उभा राहिला. पण विक्रांत जाधव यांनी स्वतःची गुहागरची झेडपीची जागा सुद्धा पुन्हा निवडून आणली. अभिमान आहे. आणि ह्या जागेला पाडण्यासाठी सारा विरोधी पक्ष एकवटला होता. साराच्या सारा म्हणजे कोकणामधला एकमेव आमदार भास्करराव आपले. आणि भास्करराव एकमेव जरी असले तरी उभ्या कोकणामध्ये, उभ्या म्हणजे वरपासून चांद्यापासून बांद्यापर्यंत कोकणाचं नेतृत्व भास्करराव अतिशय उत्तमपणे करतात. ह्या माणसाला कशाची तोड नाही. ह्या माणसाच्या कुठल्याही गोष्टीला आडकाठी घालण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. आणि भास्कररावांचा हा मुलगा विक्रांत जाधव, याच्यामध्ये सुद्धा तेच कॅलिबर आहे. त्यांनी स्वतःची सीट निवडून आणली आणि शिवसेनेला तिथे मजबूत केलं. भास्कररावांचा हा चिरंजीव निवडून येणं हे फार गरजेचं होतं आणि ती सीट त्यांनी निवडून आणलेली आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. अविनाश जाधव साहेब, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष, यांनी एक स्टेटमेंट केलं. ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना तिथे प्रश्न विचारला की कसं पाहता तुम्ही या निकालाकडे. म्हणतायत इंग्रजांची नीती अवलंबली आहे भारतीय जनता पक्षाने. दोन दोन पक्ष फोडल्यानंतर त्यांना अपेक्षित असा निकाल लागतोय. पण तरी सुद्धा एक दिवस असा येईल की ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष एकेका मतासाठी, म्हणजे एकेका जागेसाठी, एकेका उमेदवारासाठी कसरत करेल. होय, ती परिस्थिती फार दूर नाहीये. अगदी योग्य म्हणाले अविनाश दादा. बघा काय म्हणाले. आणि त्यातून शिवसेनेचे 2 तुकडे केले, राष्ट्रवादीचे 2 तुकडे केले आणि त्यातून विजय मिळवला. जर तुम्ही या दोन्ही पक्षांच्या मतांचं जर कॅल्क्युलेशन कराल तर भारतीय जनता पक्ष जास्त आहेत. पण त्यांनी जो इंग्रजांचा डिवाइड अँड रूल ही पॉलिसी वापरल्याच्या नंतर महाराष्ट्रात त्यांना अशा प्रकारचे निर्णय मिळतात. पण हा देखील सूर्य मावळेल. भारतीय जनता पक्षाला पण एक सीट निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष एकेका जागेसाठी तडफडत असेल. भविष्यामध्ये एकेका जागेसाठी कसरत होईल भारतीय जनता पक्षाची. अविनाश दादांचे हे बोल फारच लवकर खरे ठरतील. जास्त काळ जाणार नाही. आम्ही 70-75 वर्षांचा काँग्रेस सुद्धा पडताना पाहिलेला आहे. कुणाला विश्वास होता देशामधून काँग्रेस किंवा काँग्रेसची सत्ता अशा प्रकारे हद्दपार होईल, पण झाली. मायबाप जनतेच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही, त्यांना तुम्ही गृहीत धरू शकत नाही. भविष्यामध्ये या भारतीय जनता पक्षाची सुद्धा तीच अवस्था होणार आहे. आता मी तुम्हाला एकत्रित आकडेवारी सांगतो. भारतीय जनता पक्षाचे 210, कारण तुम्ही हा सुद्धा प्रश्न विचाराल, तुम्ही समोरच्यांचे आकडे सांगितले नाहीत. भारतीय जनता पक्षाचे 210, शिंदे गटाचे 122, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 120, काँग्रेस पक्षाचे 48, शिवसेनेचे म्हणजे आपले 40, शरद पवार साहेबांचे 19, मनसेचे 2 आणि इतर असे 26. शिवसेना हाताशी काहीही नसताना सुद्धा 40 झेडपीचे सदस्य निवडून आणते. हाही विजय थोडका नसे, हे लक्षात ठेवा. अनेक गोष्टी आहेत, अनेक फॅक्टर प्रमाणे याचा विचार करायला हवा. 120 अजित पवारांचे, शिवसेनेचे 40, काँग्रेसचे 48, शरद पवार साहेबांचे 20, मनसेचे काही, अशा प्रकारचा आपला आकडा हा जवळपास 230 ते 235 झेडपी सदस्यांचा जातो. तर महायुतीचा हा आकडा 325 ते 328 पर्यंतचा जातो. ठीक आहे, आकडे वाईट नाहीत. आता यामध्येही तुम्हाला मी नगरपंचायतींचा जर पंचायत समित्यांचा जर निकाल सांगेल तर तो निकाल असा आहे. 305 भारतीय जनता पक्ष, 220 शिंदे गट आणि उद्धव साहेबांची आपली शिवसेना ही जवळपास 107 ठिकाणी आहे पंचायत समित्यांमध्ये. काँग्रेस हा जवळपास 90 ते 100 ठिकाणी आणि इतरांचा 23चा आकडा आहे. खरं तर सत्ता ज्याच्याकडे असते त्याच्याकडे खरं तर हे झेडपी असेल किंवा ह्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा हा कल असतो. कधीही तुम्ही पहा ज्याच्याकडे सत्ता, कारण शेवटी निधी जो असतो हा जिल्हा नियोजनचा असतो, हा पालकमंत्र्यांचा असतो, हा झेडपींचा असतो. त्यासाठी वरती अर्थमंत्री कोण बसलेला आहे, कोण तिथे अर्थ खातं घेऊन बसलेला, या सगळ्यावरचा असतो, त्याचा पगडा असतो. पण ठीक आहे, जे काही असेल ते. आपल्याही जागा, समजा मी एकंदरीत फक्त शिवसेनेबद्दल बोललो तर आपल्या ज्या 40 जागा आहेत त्या 40 जागा ही कुठेही कमी नसे.